टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधानसभेचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हे चांगले राजे होते अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं आणि यानंतर गदारोळ माजलेला आहे अधिवेशनामध्ये। अधिवेशन सुद्धा उद्या 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे, स्थगित आहे। आपल्यासोबत साहेब आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। अर्जुन खोतकर साहेब, जे विधान केलेलं आहे कसं पाहता या विधानाकडे आणि एक संतापाची लाट सगळ्या आमदारांमध्ये? अर्थात आमदारामध्येच काय, पण तो संपूर्ण राज्यातल्या शिवप्रेमी जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट या ठिकाणी आहे। खरं तर अबू आझमीला जेवढी कठोरातली कठोर शिक्षा करता येईल तेवढी शिक्षा अबू आझमीला या संदर्भाने केलं पाहिजे। खरं तर आता अशा पद्धतीनं वक्तव्य करणं म्हणजे हा देशद्रोहच आहे। आपल्या राजाच्या प्रती अशा पद्धतीनं हे करणं म्हणजे हा देशद्रोह आहे। त्यामुळे अबू आझमीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। नक्कीच, पण आपण पाहतोय की यापूर्वी सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं औरंगजेब हा चांगला शासक होता, कुशल शासक होता अशा पद्धतीची विधानं केली होती। बरीच टीका टिप्पणी तेव्हा देखील झाली होती। नाही, मग अशा प्रकारची हिंमत होती कशी या लोकांची हे करायची? यांना वेळीच ठेचलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की आता संपूर्ण दोन्ही सभागृहाने सर्व पक्षांनी मिळून ठराव केलेला, त्यामुळे त्याला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे। छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून म्हटला जातो, पण याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात वारंवार छत्रपतींचा अपमान केला जातो, संभाजीराजेंचा अपमान केला जातो। कसं चालणार आहे? याबद्दल काही कठोर कायदा, काही शिस्त किंवा अशी काही नियमावली आणणं गरजेचं आहे असं वाटत नाही? नाही, मला असं वाटतं की हे विधानसभेचं व्यासपीठ सर्वात महत्त्वाचं आहे। इथून निश्चितपणे आता या सभागृहातच कायदा केला पाहिजे की छत्रपतीवर आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ मासाहेब आणि जे थोर पुरुष महाराणा प्रताप असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले आंबेडकर, या सर्वांच्याबद्दल कोणी टिप्पणी केली तर त्याला अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद या ठिकाणी केली पाहिजे असं माझं मत आहे। या माध्यमातून कुठेतरी जनभावना भडकवण्याचं पण काम होतंय असं म्हणावं? हो, अर्थात अशा लोकांना दंगली घडवायच्या राज्यामध्ये आणि आपलं साध्य करून घ्यायचं, लोकांमध्ये लोकप्रिय व्हायचं म्हणून अशा पद्धतीने काही त्यांच्या लोकांमध्ये लोकप्रिय व्हायचं म्हणून काही अशा गोष्टी करतात ते, त्यामुळे याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। सगळ्यात जुने आमदार शिवसेनेचे अबू आझमी यांना काही सल्ला देऊ इच्छिता? आता मला असं वाटतं की आता त्यांनी खरं तर जे विधान केलं हे माफी मागून चालणार नाही। त्यांनी नाक रगडून या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। त्यांचे जसं गुरुद्वारामध्ये आमच्या पंजाबी समाज, शीख समाजाकडून फाशी या त्या ठिकाणी जी सजा केली जाते त्यापेक्षा त्यांना बोटं साफ करायची सजा सुद्धा दिली पाहिजे। बातचीत केल्याबद्दल तर तीव्र प्रतिक्रिया, संतापग्रस्त प्रतिक्रिया या ठिकाणी अर्जुन खोतकर यांनी दिलेली आहे आणि बुटं साफ करण्याची शिक्षा अबू आझमी यांना द्यायला हवी असं म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।